हा चिन्ह त्रिशूल आहे आपलं, दिलंय ते बनवायला, लोगो वगैरे बनतोय. लोगो आज खरं तर आंबेगाव तालुक्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे मी स्वतः या तालुक्यामधली मुलगी आहे आणि कुठेतरी आपल्या तालुक्याचा विकास व्हावा हे आमचं ध्येय आहे. आणि आज आपण बघतोय की पुण्यावरून जे आपण आंबेगाव तालुक्याला मी येत असताना कुठल्याही प्रकारे हायवेवरती एकही शौचालय दिसून आलेलं नाही आहे. प्रत्येक ग्रामीण भागाची हीच अवस्था आहे. आज हायवेला कायद्यानुसार प्रत्येक किलोमीटर नंतर हे शौचालय असणं गरजेचं आहे. आपल्या मंचर परिसरामध्ये पण असेल, कुठल्याही प्रकारे शौचालय तिथं उपलब्ध नाही आहेत. ह्यामुळे महिलांची खरंच अवस्था खूप कठीण होत चाललेली आहे. कारण पुरुषांचं एक वेळ ठीक आहे, पण महिलांना ऐन वेळेला कुठं जायचं हा प्रश्न पडतो आणि तिच्या आरोग्यावरती परिणाम होतोय. आणि आज आपण पाहिलं कौशल्य विकास असेल, बचत गटातील महिलांमध्ये बरेच स्किल आहेत, परंतु स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गतमध्ये जे योजना दिल्या जातात, आता CME योजना असेल, PMEGP योजना असेल, या योजना दिलेल्या आहेत. सबसिडी देखील 35% महिलांना उपलब्ध आहे, परंतु या महिलांना जागा काम करण्यासाठी नाही आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं कौशल्य विकासद्वारे महिलांना CNC मशीन असेल, VMC मशीन असेल, या मशीनची माहिती नाही. कारण मी आत्ताच मध्ये एक कार्यक्रम घेतला, तर कार्यक्रमामध्ये विचारलं महिलांना की आपल्यापैकी कोणाला CNC मशीन माहिती आहे, VMC मशीन माहिती आहेत, तर कुणाचाही हात वरती आला नाही. परंतु जेव्हा मी विचारलं की शिलाई मशीन कोणाला माहिती आहे, तर प्रत्येक महिलांचे हात हे वरती आले. तर कुठेतरी 4.0 इंडस्ट्रीज आत्ता आपण बघतोय, तर त्यामध्ये महिलांनी आधुनिकरणामध्ये आलं पाहिजे. कारण CNC VMC मशीन, जसं शिलाई मशीन महिला चालवतात तसं CNC मशीनसुद्धा खूप सोपी आहे चालवायला. आणि ज्या महिलांना इच्छुक आहेत, ज्यांना चालवायच्या उद्योग क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्या महिलांनी निश्चितपणे माझ्याशी संपर्क केल्यावरती त्यांना योग्य तो न्याय आणि उद्योजिका निश्चितपणे त्या घडतील. आणि आमच्या आत्ता पक्षाचा एक संपर्क क्रमांक आहे, ज्याद्वारे महिला आम्हाला अटॅच होऊ शकतात, त्यांच्या समस्या सांगू शकतात. तो मी एक संपर्क क्रमांक आपल्याला सांगते, 7758-98848, 7758-98848. म्हणजे निम्म्या रात्री जरी महिलेला कुठलीही अडचण आली तरी आमची टीम तिथं पोहोचेल आणि त्यांना योग्य ती मदत होईल. आणि मी दुर्गा अभियानाअंतर्गत सुद्धा महिलांना शिट्ट्या दिल्या जातात, जेणेकरून एका महिलेने शिट्टी जरी वाचवली तरी आजूबाजूचा हा परिसर जागा होतो. लोकांना कळतं कुठंतरी ही महिला अडचणीमध्ये आहे. आणि काही ट्रिक्स असतील छोट्या छोट्या, जेणेकरून स्वतःची सुरक्षा ही स्वतः करता येईल, तर अशा काही ट्रिक्ससुद्धा महिलांना दुर्गा ब्रिगेडतर्फे आम्ही देणार आहोत. आणि कायद्याची माहिती पण पुढील काळामध्ये आम्ही देणार आहोत. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972-82-2433 व 8010-25-0954.